अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आणि माझ्यासोबत अमिताभ, आपला बच्चन पांडे। आता आम्ही आज शिर्डीतून निघालो आहोत। सकाळी दर्शन व्यवस्थित झालेलं आहे। इथं फिरलो, पण जवळपास खेडेगाव नसल्यामुळे कामाची कमतरता असल्यामुळे आम्ही निघालो। मुख्य हेतू हा होता की आपल्याला बाबांचं दर्शन व्हावं आणि 1-2 दिवस इथं राहण्यात यावं। ते झालं आणि आता परत निघालो आम्ही। आता इथून पुढे मनमाड, चाळीसगाव मार्गे भुसावळ। चला मित्रांनो, हे बघा जळगाव जिल्हा आहे बरं का हा। आणि हे कुठली मुंबई पुण्याची सिटी नाही, हे जळगाव आहे, जळगाव। आता थोडा पाठीमागचा व्ह्यू गेला आहे, पण तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो, तुम्ही कंटिन्यू बघा। आणि हे कशामुळे शक्य झालं आहे डेव्हलपिंगला, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। इथल्या सोसायट्या, घरं, हे सगळं बघा। तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मुंबई पुण्याच्या सारख्या ठिकाणी आलात। हे बघा, कन्स्ट्रक्शन लाईन सुद्धा बघा तुम्ही, म्हणजे किती हे आहे ते। आणि रस्ते बघा, विशेष म्हणजे आपला बीड जिल्हा किती वर्षापासून ह्या सगळ्या विकासाच्या गोष्टीपासून वंचित आहे, हे गोष्ट आपण जाणून घ्यायला पाहिजे मित्रांनो, खरंच। बघा पुढे आणखीन दाखवतो तुम्हाला, बघण्यासारखं खूप काय आहे। शॉपिंग मॉल, डीमार्ट, किती मोठा ब्रँड। आणि हे बघा किती मोठमोठे, रिलायन्स आहे, जुडिओ आहे आणि योस्टा, हे खूप मोठमोठे ब्रँड आहेत। ते ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे तिथे। माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे। तुम्ही म्हणाल की काय आज काय वेगळं दाखवतोय, विशेष काय माहिती आहे का, हे सगळं कधी आलं आहे, ह्या शहराची प्रगती कधी झाली, फक्त रेल्वे आल्यामुळं। आणि रेल्वे आल्यामुळं आज आपल्या बीड जिल्ह्याला गेली 30 वर्षापासून आपला जिल्हा पाठीमागे। आणि हा जळगाव जिल्हा बघा तुम्ही कशा प्रकारे। मी तुम्हाला दाखवतोय का हा, कारण हे सगळ्या गोष्टी आपल्या बीडमध्ये असायला पाहिजे होत्या। ह्याच्या मार्फत आपल्या जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता। आज अनेक तरुण मुलं मुंबई पुण्याला जात आहेत आणि तिथे जाऊन अशा स्टोअरमध्ये कामाला लागत आहेत। ही वास्तविकता आहे मित्रांनो। आज रेल्वे उशिरा का होईना पण आपल्या बीडमध्ये आली आहे आणि ते आणण्याचं काम आपले बीड जिल्ह्याचे दबंग आणि लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे करतायत आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आज नाही उद्या वेळ लागेल। आज सोलापूर ते धाराशिवहून आपल्या संभाजीनगरला चाललेला मार्ग आहे नवीन। आज नाही झाला तर 5, 7, 8, 10 वर्षाने होईल, पण नक्की होईल। भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील। पण मला एक सांगावंसं वाटलं म्हणून तुमच्यासोबत। तर मित्रांनो, आता जळगावमध्ये आलो आहोत आणि जळगावमध्ये आल्याच्या नंतर आता वेळ झाली, तुम्ही बघू शकताय 7 वाजायला लागलेत आणि बच्चनला जायचं आहे गावाकडे। कुठं चाललाय? गावाकडे। सोमनाने चालला ना बाबा तुझ्या तू? हो। हां, मग काय दबाव दडपण वगैरे काय तुझ्यावर? काहीच नाही। हां, आता बच्चन वाघमारे साहेब आपले चाललेत गावाकडे। त्यांना तिकिटासाठी सुद्धा पैसे दिलेत ना बच्चन? हो, दिले। प्रसाद आहे शिर्डीहून आणलेला। घरी सगळ्यांना प्रसाद दे आणि काळजीने जा। हां, ठीक आहे। गेल्या गेल्या तोंड हातपाय वगैरे धुवू वगैरे, आणि जे पैसे दिले त्यातून काहीतरी खा, हो। जेवण कर। हां, बर। आणि काळजीने जा। बर। हो, त्याला थांब म्हणलं होतं पण तो थांबला नाही आणि गेला आता रिक्षाकडे। तो बघा, घरी चल म्हटलं होतं पण येणं गेला। आता शेवटी त्याची मर्जी। हे बघा, नशिराबादचा हा हायवे आहे, म्हणजे हा अकोला, नागपूर, अमरावती त्या साईडला चाललेला आहे भुसावळवरून। किती भारी व्ह्यू आहे बघा। हे नशिराबादचा हा एरिया आहे इकडे। डेव्हलपिंग फक्त महत्त्वाची। आणि मला खात्री आहे आपले बीड जिल्ह्याचे दबंग खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांच्या मार्फतच बीड जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या नकाशावर नक्कीच कोरलं जाणार आहे। कारण कर्तबगार एक नेतृत्व आहे आणि ते करू शकतात, बाप्पा नक्कीच करू शकतात। वाघमारे साहेब आलेले आहेत पुन्हा परत। कशामुळे आलात साहेब?
रिक्षावाले भाडं जास्त मागायला लागले. मग आता मी भुसावळला चाललो होतो, ह्याला म्हणलं मी तुला भुसावळला सोडतो. आता पुन्हा चक्कर होण्यापेक्षा म्हटलं आपल्या इथं इथं जवळून जाता येईल म्हणून हे केलं फोन. वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, छान छान कमेंट करा. धन्यवाद. आता सोडणारे वाघमारे साहेबांना भुसावळला आणि तिथून मग जाणार घरी.